नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ह्याचे क्वेश्चन बघणार आहोत आणि हे अत्यंत महत्त्वाचे आणि दर्जेदार क्वेश्चन आहेत. परीक्षेला हे विचारून झालेले आहेत क्वेश्चन. अशा प्रकारचे क्वेश्चन हे परीक्षेला येतात आणि हे प्रश्न आलेले आहेत. याहून तुम्हाला अभ्यासाची जी दिशा मिळेल त्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसशास्त्राची अत्यंत आवश्यकता आहे. हे बालमानसशास्त्र जे आपल्या बालकाच्या समस्या सोडवण्यासाठी, त्या बालकाचा स्वचा विकास आपल्याला साधता आला पाहिजे आणि त्यामुळं शिक्षणाचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय आहे, या शिक्षकाला बालमानसशास्त्राची अत्यंत जाणीव करून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळं आता आपण पहिला क्वेश्चन बघणार आहोत. पहा, सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता कोण? पहा, सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता कोण आहेत? तर एन एल गेज यांनी काय केलं, तर सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे हे पुरस्कर्ता आहेत. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे. पहा, हे सर्व प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत. पहा, ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. तर कोणाची आहे ती? सॉक्रेटिसची उपपत्ती जी आहे ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. तर गेसेलनं काय केलं होतं, तर विकासाची संकल्पना मांडताना गुणविशेषवर जास्त भर दिला होता गेसेल यांनी. आता स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? पहा, स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य ही तीन जी आहेत ही कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे कोणाची आहेत? ही डाल्टनची पद्धती आहे. ही डाल्टनची पद्धती आहे. हिची तत्वे आहेत ही स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य आणि सहकार्य. पहा, पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत कोणाचे? तर पहा, नॉर्मन येलमन यांनी काय केलं, तर पूर्वानुभव, आपले जे पूर्वीचे अनुभव असतात त्यावरून आपण काय करतो, याची काय मनातल्या मनात एक अशी जुळवाजुळव करतो आणि त्यालाच विचार असे म्हणतात. असं कोण म्हणलं? तर नॉर्मन येलमन यांनी असं सांगितलं की पूर्वानुभव म्हणजे आपले जे आपल्याला अनुभव प्राप्त झालेले असतात त्याच्या विविध अंगाची आपण काय करायचे, मनातल्या मनात आपण जुळवाजुळव करतो, आपण विचार करतो आणि जुळवाजुळव करतो, यालाच काय म्हणतात? विचार करणे होय. त्यानंतर पहा, पुढचा क्वेश्चन आहे, पत्त्याचे बंगले बांधणे. जे आपण पत्ते असतात त्याचे पत्ते एकावर एक रचतो, ते पत्त्याचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे आणि परिकथा, भूताखेतांच्या कथा, ही सर्व उदाहरणे कोणत्या कल्पना प्रकार येतात? तर ही सर्व उदाहरणे येतात अनिर्बंध कल्पनेमध्ये येतात. की आपण पत्त्याचे बंगले बांधतो, हवेत मनोरे उभारणे, परिकथा म्हणजे ज्या कथा असतात त्या ऐकणे आणि भूताखेतांचं कथा ऐकणे, हे अनिर्बंध कल्पना आहेत. त्याला कोणताही निर्बंध नसतात अशा कल्पना आहेत. पत्त्याचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूताखेतांच्या कथा. तर पुढचा प्रश्न पहा, प्रेरणा चक्राचा योग्य क्रम लावा. हा प्रश्न आलेला आहे. प्रेरणा चक्राचा योग्य क्रम कसा आहे? तर गरज नंतर अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. गरजेनंतर अस्वस्थता, नंतर प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान, हे तर प्रेरणा चक्राचा योग्य क्रम. पुढचा क्वेश्चन आहे. पहा, शरीरातील 4 दरवावर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले? पहा, शरीरातील 4 दरवावर आधारित सुस्त, एकदम सुस्त राहणे, शीघ्रकोपी म्हणजे अत्यंत पटकन राग येणे, उत्साही, अत्यंत जास्त उत्साह राहणे व विषण्ण म्हणजे दुःख होणे, हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी मांडले? तर हिपोक्रेटसनं मांडले, हिपोक्रेटसनं. त्याच्यानंतर पहा, पुढचा क्वेश्चन आहे, अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे. अध्ययन विषयाचे विश्लेषण करायचं, त्यातील तत्व समजावून घेणे, विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम याचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार व सूत्रे काढणे, ही अध्ययन संक्रमणाची कोणती उपपत्ती आहे? तर ती आहे सामान्यीकरण उपपत्ती. म्हणजे अध्ययन विषयाचं विश्लेषण करायचं, त्यातलं तत्व समजून घ्यायचं
आणि विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक आणि सूत्रे नियम याचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार व सूत्रे काढणे, म्हणजे त्याचं सामान्यीकरण करायचं, म्हणजे असं विलगीकरण करून असं सिस्टमॅटिक म्हणतो आपण तसं त्याची नियम सुसूत्रता लावणे. आणि यालाच काय म्हणतात, ही कोणती उपपत्ती आहे तर सामान्यीकरण उपपत्ती आहे, सामान्यीकरण उपपत्ती. तर आपल्याला काय करायचं आहे की सामान्य ज्या उत्पत्त्या आहेत उत्पत्त्याचा उपयोजनात्मक अर्थ कसा होईल आणि त्या उत्पत्त्याचा उद्देश काय आहे त्याचा कोर अर्थ आपण समजून घेतला तर उपपत्त्या आपल्या चुकणार नाहीत. आणि मानसशास्त्रामध्ये उपपत्त्यावर जास्त भर दिला जातो आणि त्यातही कधी कधी सरळ उपपत्त्या न विचारता त्यातील उपयोजनात्मक भाग विचारला जातो. त्यामुळे ते आपण चांगली उत्पत्ती जर केली, समजावून घेतली तर तो आपल्या परीक्षेला फायदा होतो. तर पुढचा क्वेश्चन आहे, ज्या प्रक्रियेत प्रयोजाला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोजाला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिलेले असतात, त्यास काय म्हणतात तर कारक अभिसंधान म्हणतात. म्हणजे प्रयोजक जो असतो त्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते आणि पूर्ण बंधनही नसते आणि तर मर्यादित स्वातंत्र्य असते आणि प्रयोजाला वर्तनविषयक 3-4च पर्याय दिलेले असतात, त्यास काय म्हणतात तर कारक अभिसंधान म्हणतात, कारक अभिसंधान. अशा प्रकारे हे क्वेश्चन परीक्षेला विचारलेले आहेत. सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपण क्वेश्चन, दर्जेदार क्वेश्चन इथून पुढं टेटची परीक्षा होईपर्यंत घेणार आहोत. त्यामुळं आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रॉब्लेम असला तर कॉमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.